स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 युअर. आज आपण दोन गोष्टी शिकणार आहोत, औरा आणि त्यासोबतच आज आपण डिस्टन्स हिलिंगचा अनुभव देखील घेणार आहोत. तर सुरू करूया. औरा काय असतो आणि कशा पद्धतीने तो आपल्या जीवनामध्ये सकारात्मकतेसाठी आपल्याला आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटीसाठी औराचं काय महत्व आहे ते एक लक्षात घ्या. प्रत्येक व्यक्तीला या ब्रह्मांडाने संपूर्णतः प्रोटेक्शनची एक लेअर दिलेली आहे. औराबद्दल डिटेल स्टडी करायला खूप वेळ लागतो. एक सर्वसाधारण मी तुम्हाला माहिती देते लेवल 1 नुसार, की आपल्या सुरक्षेचं कवच म्हणजे असतं ह्युमन औरा लेअर. त्या औरामध्ये जर कुठल्या कारणाने निगेटिव्हिटी आली, तर ती निगेटिव्हिटीचा इफेक्ट आपल्या 7 चक्रांवर होतो. सर्वसामान्य व्यक्ती औरा क्लीन करत नाही, 7 चक्रांना चार्ज करत नाही आणि म्हणून त्या व्यक्तीच्या जे काही नंतर आपल्या फिजिकल आणि मेंटल ट्रेस जो आपल्याला होतो, त्या औराच्या एनर्जीमुळे होत असतो. जर का आपण या औरा एनर्जीवर वर्क केलं, या औराला दैनंदिन लेव्हलवर पॉझिटिव्ह केलं, तर निश्चितच आपण आपल्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीशी जोडू शकतो. तर सगळ्यात पहिले महत्वाचं आहे ते म्हणजे मनुष्याच्या जीवनात असलेले हे जे आभामंडल आहे, औरा. कुणाकुणाला हा औरा बघायला आवडेल? आज मी तुम्हाला औरा बघायला शिकवणार आहे. नंतर तो फील करायला शिकवणार आहे आणि क्लीन पण करायला शिकवणार आहे. कुणाला आवडणार आहे तो औरा बघायला? एनीवन? ओके, गुड. तर आता आपल्याला करायचं काय आहे? हा औरा आपल्याला बघायचा आहे. त्यासाठी आता मी तुमच्या समोर एका पेजवर एक डॉट काढणार. बघा, एक कोरा पेज आहे. या कोरा पेजवर मी तुमच्या समोर एक डॉट काढते. आता बघा, या डॉटकडे तुम्ही एकटक जेव्हा बघाल, तर काही क्षणातच तुम्हाला या डॉटच्या अवतीभोवती बघा एक प्रकाशाची लाईन तयार झालेली दिसेल. ही प्रकाशाची लाईन म्हणजे या पॉइंटचा औरा आहे. हा जो आपण डॉट आता इथे पेनाने ड्रॉ केला, कुणाकुणाला दिसले ते प्रकाशाची लाईन? कुणाला दिसली सांगा, त्यांनी हँडल्स करा. बघा, या पॉइंटच्या अवतीभोवती एक व्हाईट ब्राईटर जी तुम्हाला लाईट दिसेल, ती प्रकाशाची लाईट म्हणजे या पॉइंटचा औरा आहे. ठीक आहे. आता मी माझा हात इथे ठेवते. आय एम नॉट टॉकिंग अबाउट शॅडो. प्रकाशाची लाईन म्हणजे आभामंडळाची लाईन असते. तर तसाच तुम्ही एका कोऱ्या पेजवर तुम्ही सुद्धा ड्रॉ करून बघू शकता. ठीक आहे. आता जर मी माझा हात ठेवला, तर तुम्हाला इथे माझ्या हाताच्या बाजूला शॅडो म्हणत नाहीये मी, शॅडोच्या बाजूवर बघा एक प्रकाशाची लाईट तुम्हाला दिसेल. तो प्रकाशाची लाईन म्हणजे काय आहे? माझ्या हाताचा औरा आहे. ठीक आहे. आता मी इथे हा पेन ठेवते. शॅडो नाही, आपल्याला शॅडो बघायची नाहीये, प्रकाशाची लाईन बघायची आहे. ही जी प्रकाशाची लाईन आहे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल, ही प्रकाशाची लाईन म्हणजे याचा औरा आहे. ठीक आहे. या पद्धतीने त्या पेनाचा औरा म्हणजे जी प्रकाशाची एक आउटर लेअर आहे, तो म्हणजे या पेनाचा औरा. असा सजीव आणि निर्जीव प्रत्येक वस्तूला हा औरा असतो. ठीक आहे. सजीव निर्जीव प्रत्येक वस्तूला हा औरा बघायला मिळतो. आपण म्हणतो ना, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती. का बरं म्हणतो? कारण जेवढ्या व्यक्ती उपस्थित असतात, तेवढ्या व्यक्तीचे वेगवेगळ्या औराचे कलर असतात आणि त्या औराच्या कलरनुसार त्या व्यक्तीचं जे जीवन असतं ते घडत असतं. ठीक आहे. आता सगळ्यांना जर इफ यू वॉन्ट टू सी माय औरा, ठीक आहे, सो तुम्ही माझ्या नोज स्ट्रिपवर फोकस करा. इथे तुम्हाला माझ्या आभामंडळाची लाईन दिसेल प्रकाशाची. बघायचा प्रयत्न करा. कुणाकुणाला दिसलं त्यांनी चॅटबॉक्स मध्ये मी टाईप करा. ओके, गुड. ठीक आहे. हा माझा औरा. याच पद्धतीने आता आपल्याला काय करायचंय? मला तुमच्यापैकी व्हॉलेंटिअर पाहिजे आहे. आता आपण बघितलं ना, आता तुम्हाला करायचं काय? तुमच्या समोर
फक्त भिंत मागची प्लेन पाहिजे. तर प्लेन भिंतीच्या समोर तुमच्या घरच्या एखाद्या व्यक्तीला बसवा, त्याला डोळे बंद करायला सांगा आणि नो स्टिपवर लक्ष केंद्रित करा त्यांच्या. तुम्ही त्यांचा औरा बघू शकाल. औरा का महत्वाचा आहे? पॉझिटिव्ह करून बघा. थोडं डिस्टन्स ठेवा, एक 2-3 फुटाच्या अंतरावर दूर हे करा, म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीचा औरा बघू शकाल. कुणासोबत आहे पार्टिसिपंट प्रॅक्टिकल करायला? बघायचा प्रयत्न करा. राजेश्री मॅडम दिसला का? ओके. राजेश्री मॅडम तुम्ही बघितला, दिसला का औरा तुम्हाला? राजेश्री काकडे. ओके, अनम्यूट करा बरं. दिसला का औरा सांगा. हा, दिसला का तुला? हो. चला, ओके, ग्रेट. आता बघा, बघ बेटा, आता आपल्याला काय करायचंय? आपल्याला आपण आता औरा बघितला. आता औराला आपल्याला फील करायचा. जर तुम्हाला हा औरा, दोन लोक एकत्रित येतात, आपण मॉलमध्ये जातो, लग्न समारंभात जातो, गर्दीच्या ठिकाणी जातो, तर तिकडनं आल्यावर आपल्याला अनइझी फील होतं. का अनइझी फील होतो? कारण गर्दीच्या ठिकाणी अनेक लोक, जेवढे व्यक्ती तेवढे औरा, तर सगळेच काही पॉझिटिव्ह एनर्जीचे नसतात. त्याच्यामुळे काय होतं की जर व्यक्ती नकारात्मक एनर्जीचा औरा आपल्या औराशी कनेक्ट झाला, तर मग आपल्याला पॉझिटिव्हिटी जाणवत नाही, आपल्याला निगेटिव्ह फील होतं, डोकं दुखतं, बाहेरून आल्यावर चिडचिड होते. होतं की नाही असं? तर ते का होतं? तर त्याचं प्रॅक्टिकल आता आपण करणार आहे. दोन व्यक्ती समोरासमोर आल्यानंतर त्यांचा औरा कनेक्ट होतो. ठीक आहे, तर राजेश्री मॅडम तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिकल करता, मी सांगते तसं? हो. बेटा तुझं नाव काय? माझं नाव आर्या आहे. आर्या, तू आणि त्यासोबत आजी आहे की कोण आहे? तुझी आई आहे की आजी आहे? आजी. ओके. काडके. आजी आणि तू काय कर, थोडं आर्या काडके. ठीक आहे. आर्य आणि राजेश मॅडम असं समोरासमोर उभं राहायचं, फेसिंग. एक 5 ते 6 फुटाचं उभं राहायचंय. 5 ते 6 फुटाचं डिस्टन्स येऊन उभं राहायचंय. इकडे थांब, इकडे थांब. मागे मागे 5-6 फुटाचं डिस्टन्स येऊन मागे राहायचं. आणि बघ, समजून घ्या आधी काय करायचंय. काय करायचं आपल्याला? दोन्ही हात रब करून असे उभं राहायचं, एकाने स्टेबल राहायचंय आणि दुसऱ्या व्यक्तीने चालत चालत जायचंय जवळ. तर विदाऊट एनी टच तुम्हाला एका वेळेस बघू. एनर्जी जाणवेल, हातामध्ये एक काहीतरी सेन्सेशन जाणवेल. हे सेन्सेशन म्हणजे काय आहे? तुम्ही एनर्जी बघता, म्हणजे तिथे तुमचा औरा कनेक्ट होतोय. ठीक आहे, तिथे तुमचा औरा कनेक्ट होता. करून बघा. अजूनही कुणाकडे असतील सोबत प्रॅक्टिस करायला, दे कॅन पार्टिसिपेट. माझी पहिली हो. अशी बॅच आहे ही फ्रीवाली, की ज्याच्यात इंटरेस्ट घेणारे लोकच कमी दिसतात मला, की कुठल्या प्रॅक्टिकल मध्ये सहभागी होणं किंवा कुठली गोष्ट शिकायची जी क्युरियोसिटी असते ना. औरा हा तर माझा फेवरेट टॉपिक आहे शिकवताना, पण आता इंटरेस्ट घेणारे लोकच कमी आहे माझ्यासमोर, की जे इंटरेस्टने काम फील करतात. होतंय? चालत चालत जायचंय समोर एका व्यक्तीने. तुम्ही दोघी दिसत नाही कारण स्क्रीन समोर मला. हाताला. हा, जाणवलं का बेटा आर्या? हो. हो. काहीतरी एनर्जीचा फ्लो जाणवला. तर जिथे टच, किती किती इंचाचा डिस्टन्स होता हातांमध्ये? अ 6 फुटांचा असेल. अंदाजे? 6 फूट. 6. नाही, तसं नाही बेटा. तू जेव्हा जेव्हा सेन्सेशन जाणवलं, तर आजीच्या हातांमध्ये आणि तुझ्या हातांमध्ये कितीच डिस्टन्स होतं? नाही, हे जे केलं ना हे ते आजीने केलं, मी नाही केलं. अच्छा, नाही नाही, दोघांनाही हात असे करायचे आहेत आणि समोर चालत जायचं. जेव्हा चालत जातो तेव्हा हातामध्ये दोघांच्याही काहीतरी असं कनेक्टिव्हिटी जाणवते, मॅग्नेटिक एनर्जी जाणवतं. किंवा असं खिचाव जाणवतो. तो खिचाव जिथे जाणवला, ती जी पोझिशन, जे 10 इंचाचा डिस्टन्स असेल, 1 फीट असेल, 2 फीट, तर ते तुमचे व्हायब्रेशन्स आहे, जे तुम्हाला तिथे तुमचा दोघींचा औरा कनेक्ट झालेला आहे. आता जर हा औरा कनेक्ट झालेला जर पॉझिटिव्ह असेल,
तर तुम्हाला काय होईल, फ्रेश वाटतं. म्हणजे एखादा व्यक्ती आपल्या घरी आला तर आपल्याला कसं वाटतं, वा हा व्यक्ती जाऊ नये, आणि एखादा व्यक्ती आला तर असं वाटतं की पटकन उठून गेला पाहिजे. असं का होतं? कारण जर त्या व्यक्तीची एनर्जी फील्ड पॉझिटिव्ह असेल तर तो व्यक्ती आपल्या जवळ येऊन बसला तर आपल्याला छान वाटतं, आणि एखादा व्यक्ती जर नकारात्मक असेल तर तो व्यक्ती आपल्या घरून आल्यावर केव्हा उठून जातो असं आपल्याला फील होतं. लक्षात आलं आता असं का होत असतं आपल्यासोबत? एखादा व्यक्ती आपल्याला आलेला आवडतं आणि एखादा व्यक्ती का गेलेला आवडतो, त्याचं रिझन आहे की याच्या पुढे लक्षात ठेवा की कुठला व्यक्ती आल्यानंतर आपल्या घरची ऊर्जा निगेटिव्ह होते आणि कुठली व्यक्ती गेल्यानंतर आपल्या घरची ऊर्जा पॉझिटिव्ह होते. तर अशा पद्धतीचं थोडं ऑब्झर्वेशन तुम्ही केलं तर तुम्हाला लक्षात येणार आहे की तुमच्या घरातली एनर्जी कशा पद्धतीने पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह होत असते. क्लिअर? हम्म. हम्म. नेक्स्ट प्रॅक्टिकल. जर आता आपण बघणार आहे, आता आपण औरा पहिले बघितला, मग औरा फील केला दुसऱ्यांचा, आता आपण स्वतःचा पण फील करणार आहे. पण त्याच्या आधी मी तुम्हाला औरा स्कॅन करायला शिकवते. औरा स्कॅन कशासाठी करतो आपण? दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तर आपल्याला म्हणजे समोरच्या व्यक्तीचं विदाऊट एनी टच, जर त्याच्या शरीरावर कुठे पेन आहे किंवा कुठे जडत्व आहे हे फील करता आलं तर किती छान वाटेल. एखाद्याचा पेन तुम्हाला ओळखता आला तर किती छान वाटेल. बरोबर आहे? तर आता काय करायचंय, दोन व्यक्तींनी समोरासमोर उभं राहायचंय आणि एक व्यक्ती डोळे बंद करून उभं राहील आणि दुसऱ्या व्यक्तींनी त्याच्या डोक्याच्या वरून असे हात खाली 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 घ्यायचे. जिथे तुमचे हात हेवी होतील ती जागा म्हणजे तुमच्या औरामध्ये तिथे काहीतरी गडबड आहे, आणि त्याच्याचमुळे त्या शरीराच्या भागावर, त्या बॉडी पार्टवर पेन किंवा काहीतरी सफरिंगचं रिझन असतं. चला चेक कर बेटा, आर्या चेक कर, तू चेक कर किंवा आजी तुझा चेक करू दे, कोणीही करू शकतं, कोणीतरी एकाने चेक करायचंय. एकाने डोळे बंद करायचे, शरीराला स्पर्श करायचा नाहीये. हात हळूहळू खाली घ्या पायापर्यंत, वाकत हळूहळू पायापर्यंत हात खाली घ्यायचा आहे. ओके. राजेश्री मॅडम अनम्यूट करा, माइक ऑन कर बेटा. आर्या आता सांग, ठीक आहे. आजीला विचार की कुठे हात, कुठल्या बॉडी पार्टच्या तिथे हात जड पडले तुमचे? बोटांना दोघं आ जड 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 वाटले. कुठल्या कुठल्या तिच्या शरीराच्या कुठल्या भागावरनं तुमचे हात खाली येत होते तेव्हा तुमचे हात जड पडले? जेव्हा तू असं खाली करत होती हात, त्या कुठे आल्यावर तुझे हात जड वाटायला लागले? मध्यावर मध्यभागी. बेटा आता जिथे आजीच्या हात पोटाच्या पोटाच्या मध्यभागी. तिथे तुला कुठेच काही पेन किंवा सफरिंग आहे का? तुला झालं का काय? हो. काय त्रास आहे? हो मग अं, म्हणजे त्रास नाही असं, पण आज शाळेत खेळता खेळता तिथं लागलं होतं. बघ बरोबर दुखावल्यासारखं. आजीनी. तर हे असतं की आपल्या आवरामध्ये बघ तुला त्रास नाही पण आज तिथे लागलं आणि बरोबर आजीचेच हात तिथे त्या जागी हेवी झाले. याचाच अर्थ काय की आपल्या आभा मंडळामध्ये किंवा शरीर लेवलवर काही जर प्रॉब्लेम असेल तर तो औरामध्ये बरोबर कनेक्ट होतो. आजीने तुला टच न करता बरोबर त्या पोझिशनवर जिथे तुला लागलेलं होतं तिथे आजीचे हात जड पडले. आता ज्यांनी पण हे प्रॅक्टिकल केलंय त्यांनी नाभीपासून कट 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 डिलीट 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 करून क्लीन करायचंय. ठीक आहे.
ते एनर्जी दुसऱ्यांना जर केलं असेल तर एनर्जी डिस्कनेक्ट करायची आहे. कट कट कट, डिलीट 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 म्हणून. ओके, आता आपल्याला काय करायचं, सेल्फ औरा आपण फील करणार आहे. आता आपण काय करणार आहे, स्वतःचा औरा फील करणार आहे. तर त्याच्यासाठी दोन्ही हात रब करायचे आहे. दोन्ही हात रब. इथे बघा, तुम्हाला इथे एक फ्लो जाणवेल एनर्जीचा. एनर्जीचा फ्लो फील होईल, काहीतरी मॅग्नेटिक तुम्हाला एनर्जी जाणवेल. फील द एनर्जी. कुणाकुणाला जाणवत आहे इथे बघा, हात आणि याच्यात काहीतरी असं व्हायब्रेशन. तर हे तुमचा औरा आहे. आता दोन्ही हात रब करा, कानाच्या तिथे घ्या. कानाच्या तिथे तुम्हाला एनर्जी फील होईल. आणि जे लोक हेडफोन वापरतात त्यांना खूप मोठ्या लेवलवर तिथे हे जाणवेल. असं वाफा निघाल्यासारखं होईल जर तुम्ही जास्ती हेडफोन हो. चष्मा काढून डोळ्याच्या तिथे एनर्जी फील करा. पॉवरफुल एनर्जी चेहऱ्याच्या तिथे. हे सगळी तुमची औराची एनर्जी आहे जी तुम्ही आता फील करताय. त्यानंतर हळूहळू शरीराच्या अवतीभोवती हात फिरवा. दोन्ही इथे पाम चक्राच्या तिथे हात फिरवा, तुम्हाला एनर्जी फील होईल. करून बघा. टच करायचा नाही वालते मॅडम, शरीराला टच करायचा नाही. एनर्जी फील करताना औरा औरा हा आपल्या बॉडीच्या आजूबाजूला असतो. शरीराला टच करायचा नाही. आजूबाजूची एनर्जी चेक करा स्वतःची, असं पूर्ण हळूवार. जिथे तुमचं हेवीनेस शरीरावर दुखणं असेल बघा, तिथे तुमचे हातही जड पडतील. जाणवत आहे. जाणवत आहे ना? व्हेरी गुड. पायापर्यंत हाताच्या तिथे तुम्ही फील करू शकता. हाताचा आवरा, बोटांचा आवरा. एका बोटाचा आवरा सुद्धा तुम्ही बघा. इथे तुम्ही फक्त हे कराल, इथे आवरामध्ये इथे काहीतरी आहे आणि तिथे तुम्ही हात टाकले कुठल्या तरी एनर्जी मध्ये, असं जाणवेल. बघा, 1 किंवा 2 बोटांनी असा आवरा फील करून बघा. खाली आवाज फुल आहे. जमलं? चला, आता आपण काय करणार आहे, या पद्धतीने आपण औरा आज फक्त बघितला, स्कॅन केला, ठीक आहे, फील केला. आता या औराला क्लीन कसं करायचं, तर सगळ्यांनी कारण औरा क्लीन जर आपण केला बघा, आपली तुम्ही बघितलं असेल की घरी आजी वगैरे नजर काढते. नजर काढताना कधी शरीराला स्पर्श केला जात नाही, कारण ती नजर तुमच्या औरामध्ये लागलेली असते. ठीक आहे, तर तेव्हा आपल्याला ती अंधश्रद्धा वाटत होती. मीठ मोहरी नी काढली जाणारी नजर किंवा अजून वेगवेगळ्या पद्धती आहे नजर काढण्याच्या, पण ऍक्च्युअल मध्ये रेकीतनं आपण ही नजर काढू शकतो. आणि म्हणजे 30 ते 40% नजर काढल्याने, म्हणजे औरा क्लीन केल्याने, ही निगेटिव्हिटी जी काही आपल्या आभामंडळात आलेली आहे त्याला आपण ठीक करू शकतो. ठीक आहे, कुठल्याही कारणाने जर कुठलीही निगेटिव्हिटी असेल तर तिला आपण दूर करू शकतो. काय झालं? ठीक आहे, बरं. ओके, सो हे झालं आपलं. आता सेल्फ औरा क्लीन कसा करायचा. दोन्ही हात रब करायचे. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी म्हणायचं. परवा आपण रेकीच्या ऊर्जांना कनेक्ट करणं. हा सांगायचा मुद्दा अजून एक महत्वाचा. उद्या पहाटे शार्प 5 वाजता आपण काय करणार आहे, रेकी आपला ब्रह्ममुहूर्त ध्यान साधना असते आपली गुरुपौर्णिमेनिमित्त. तर उद्या पहाटे 5 ते 6 या वेळेत आपलं गुरुपौर्णिमा विशेष ध्यान आहे. एक खूप पॉवरफुल ध्यान जे वर्षभर तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जीने कनेक्ट करेल असा ध्यानाचा अनुभव आपण घेणार आहे. शार्प 5 वाजता त्याची लिंक आज तुम्हाला ग्रुपवर मिळेल. ठीक आहे, आज तुम्हाला त्याची ग्रुपवर लिंक मिळेल. पण फक्त आपली अडचण काय, 1000 लोकच ते करू शकतात.
1000 आपल्याकडे 1000च आहे लोक, तर त्याच्यामुळे आपण फक्त 1000 लोकांनाच एंट्री देणार आहे. तर जे लोक ग्रुपवर आहेत, ठीक आहे, त्यांना लिंक मिळेल आणि शार्प 5 मिनिटं आधी जॉईन करून टाकायचं आहे, म्हणजे तुम्ही तिथे कनेक्ट करू शकणार आहे. आलं का लक्षात? 1000 लोकांनाच एंट्री आहे उद्याच्या मेडिटेशनसाठी. तर जे लोक पहिले येतील त्यांना आपण कनेक्ट करणार आहोत. ओके, सो टाइम पे आ जाइए. ते मेडिटेशन तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सला घेऊन पण अटेंड करू शकता, काही अडचण नाही आहे. फक्त ते फॅमिली मेंबर्स तुम्हाला त्रास देणारे नको, नाही तर तुमचे ध्यान भंगेल आणि त्यांचे ध्यान होणार नाही. तर जे लोक तुम्हाला सपोर्ट करतील, त्यांनाही ध्यान करायची इच्छा आहे, त्यांनाच बसवा. कारण उद्याचा एक सुंदर अनुभव असतो जो प्रत्येक गुरुपौर्णिमेला मिळत असतो. आता मला सांगा, एक दिवस लवकर उठून आंघोळ केली तर काही बिघडेल का? गुरुपौर्णिमा आहे, चांगला दिवस आहे, हा काही प्रश्न झाला का आंघोळ करून बसायचं का? बसलं तर उद्या मला तर 3 वाजता आंघोळ करायची आहे का? सकाळी पहाटे 4:30 वाजता माझं ग्रँड मास्टरचं अपॉइंटमेंट आहे गुरुपौर्णिमा असल्यामुळे. म्हणून मला 3 वाजता उठून रेडी राहायचं 4:30 पर्यंत पूर्ण. ठीक आहे, मी जर 4:30 वाजता रेडी राहू शकते, तर मग तुम्हाला 5 वाजताची वेळ दिलेली आहे, तर 5 वाजता तुम्ही रेडी राहू शकता की नाही? ओके, उद्या तुम्ही हेडफोन लावून करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. कोणी जर डिस्टर्ब करणार, आजूबाजूने डिस्टर्ब नाही झालं तर हेडफोन लावून करू शकता. पण उद्याचा सकाळचा अनुभव हा खूप सुंदर अनुभव असणार आहे आणि या सुंदर अनुभवातनं तुम्हाला जाण्यासाठी उद्या अवश्य वेळेवर कनेक्ट करा. ओके, शार्प. त्याची लिंक वेगळी असणार, ही लिंक नाही आहे. उद्याची लिंक तुम्हाला पाठवणार आहे उद्या पहाटे शार्प 5 वाजता आहे. त्याचा मेसेज तुमच्या ग्रुपवर आता आजच टाकला जाणार आहे. उद्या 5 वाजता त्याच लिंकवर कनेक्ट करायचं आहे, पहाटे 5 वाजता. ओके, चला आता दोन्ही हात रब करायचे आहेत. ठीक आहे, आणि दोन्ही हात थोडं डोक्याच्या वर, कारण क्राऊन चक्र आपलं इथे असतं, आपण बघितलं काल, क्राऊन चक्राच्या थोडं वर. आणि अफर्मेशन द्यायचं, जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. जर माझ्या आभा मंडळात, माझ्या औरामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, ती माझ्या हातामध्ये आलेली आहे. माझ्या आभा मंडळामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता आहे, माझ्या हातामध्ये आलेली आहे, हातामध्ये आलेली आहे. पूर्ण हळूवार पायापर्यंत जायचं. 3दा फुंकर मारून ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झाली आहे, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झाली आहे, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. हे बघा, ब्रह्ममुहूर्ताची ध्यान साधना माझ्याकडनं माझ्या विद्यार्थ्यांसाठी गिफ्ट असते, त्याची कुठली फी नाही आहे. इथे एक मेसेज आला, आता पैसे भरले तर चालतील का? कुठलीही फी नाही आहे, ते फ्री ऑफ कॉस्ट आहे उद्याचं मेडिटेशन. ब्रह्ममुहूर्त ध्यान साधना जी आपली आहे गुरुपौर्णिमा स्पेशल, ती उद्या फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याचे कुठलेही चार्जेस नाही आहे. ओके, लिंक फक्त तुम्हाला उद्या वेगळी असेल, त्या लिंकवर पहाटे कनेक्ट करायचं आहे. तर ही प्रक्रिया किती वेळा करायची? आपल्याला 3 वेळा करायची आहे. म्हणजे रोज तुम्ही दिवसभरात जर कुठल्याही निगेटिव्ह एनर्जीला तुम्ही कनेक्ट केलं झालं असेल, कुठल्याही कारणाने निगेटिव्हिटी तुम्हाला जाणवली असेल, तर त्या निगेटिव्हिटीला 3 वेळा काढायचं आहे, फुंकर मारायची आहे, ब्रह्मांडातून त्या नकारात्मक ऊर्जांना शुद्ध करायचं आहे. क्लिअर? त्या निगेटिव्ह ऊर्जांना शुद्ध करायचं सोपी काम आहे. आता दुसऱ्यांची निगेटिव्ह, आता 2 प्रकारचे, हे झालं सेल्फ औरा क्लिन्झिंग. त्याच्यानंतर येतं सॉरी, फुल बॉडी औरा क्लिन्झिंग. फुल बॉडी औरा क्लिन्झिंग जे दुसऱ्यांसाठी आपण करतो, तर त्याचा मी तुम्हाला व्हिडिओ देणार. औरा क्लिन्झिंगद्वारे ताप कसा कमी करायचा त्याचा मी तुम्हाला व्हिडिओ देणार. आणि दुसऱ्यांचा लोकल बॉडी पार्ट औरा क्लिन्झिंग कसा करायचा त्याचा मी व्हिडिओ देणार. म्हणजे तो तुम्ही व्हिडिओ बघून करू शकता. लोकल बॉडी पार्ट म्हणजे काय? फक्त एखाद्याचं डोकं दुखतंय किंवा पोट दुखतंय, तर तेवढ्या भागाचा औरा क्लीन करायचा, हिलिंग करायचं, याला म्हणतात लोकल बॉडी पार्टचं. की फक्त डोकं दुखत आहे किंवा पोटच दुखत आहे, त्याच्यावर तुम्ही हिलिंग करणार. ठीक आहे, आणि फुल बॉडी म्हणजे ज्याचं पूर्ण कणकण झालेलं आहे, तापानी कणकण आहे, तर ते कमी करणं, फुल बॉडी औरा क्लिन्झिंग त्याच्यासाठी करावं लागतं. स्वतःसाठी एवढंच सफिशियंट है. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो, मेरे हाथों में आ जाए और ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. 3 वेळा असं केलं की सेल्फ औरा क्लिन्झिंग होऊन जातं. ठीक आहे, बाकी वॉटर चार्जिंग वगैरे आपण परवाच्या सेशन मध्ये घेणार आहे. ओके, तर आता आपला नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे तुमचं डिस्टन्स हिलिंगचा अनुभव घेणार आहे. अमेझिंग एक्सपिरियन्स ऑफ डिस्टन्स हिलिंग. ठीक आहे, सगळ्यांनी थोडं पाणी पिऊन घ्या आता, आणि जे काही दुखणं आहे ते ईश्वरावर सोडून द्या. अगर भगवान ने चाहा तो आपका सारा दर्द जहां भी पड़ा है शरीर में,
वो कुछ मिनिटों में कम हो जाएगा. ठीक आहे. एव्हरीथिंग बाय हिज विल. उसने चाहा तर इथे उपस्थित सगळ्या 162 लोकांचे जे काही दुखणे आहे ते दुखणे कमी होऊन जातील. हम्म. नाही त्याच्यातलं चलो रेडी. सब जण रेडी आहे. व्हेरी गुड. चला डोळे हलके बंद. आज ईश्वराला प्रार्थना करून टाका तुमच्या जीवनामध्ये जे काही दुःख कष्ट आतापर्यंत तुम्ही सहन केलेले आहे सब गायब कर दे बोलना भगवान को. ओके. चलो सो डोळे हलके बंद. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांकडे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख समाधान आरोग्य ऐश्वर्य दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर मन 7 चक्र आणि अवरातील सर्व निगेटिव्हिटी दूर करत आहे. सर्व निगेटिव्हिटी दूर करत आहे. सर्व निगेटिव्हिटी बंद कर दूर होत आहे. कल्पना करा अनंत स्रोतातनं एक दिव्य पॉवरफुल ऊर्जा तुमच्या पर्यंत पोहोचत आहे. अनंत स्रोतातनं एक दिव्य पॉवरफुल ऊर्जा तुमच्या पर्यंत पोहोचत आहे. अनंत स्रोतातनं एक दिव्य पॉवरफुल ऊर्जा तुमच्या पर्यंत पोहोचत आहे. ती तुमच्या क्राउन चक्राला स्पर्श करत आहे. क्राउन चक्रामध्ये वर्षानुवर्षापासून पडलेले नकारात्मक विचार किंवा फिजिकल लेवलच्या काही वेदना असतील त्या सर्व वेदनांना ही पॉवरफुल ऊर्जा तिथून काढून डीप 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 डीपर लेवलवर नेत आहे. थर्ड आय चक्र, दोन्ही डोळे, दोन्ही कान, नाक, ओठ, ओठांच्या आतमध्ये असलेली दंतपंक्ती, जिव्हा, कंठस्थ ग्रंथी यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता आहे. शारीरिक लेवलच्या काही वेदना असतील, डोळ्यांचा काही त्रास असेल, कानांचा काही त्रास नसेल, मायग्रेनचा त्रास असेल, ओठांचा तोंडामध्ये दातांमध्ये काही प्रॉब्लेम असेल, ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा त्या सर्व निगेटिव्हिटीला काढून टाकत आहे. परमनंटली परमनंटली काढून टाकत आहे. परमनंटली अगदी रूट कॉज पासून काढून टाकत आहे. रूट कॉज पासून परमनंटली काढून टाकत आहे. परमनंटली काढून टाकत आहे. परमनंटली डीपर 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 डीप लेवलवर काढून टाकत आहे. परमनंटली कंठस्थ ग्रंथीमध्ये अनेक अव्यक्त भावना दबलेल्या आहेत. कुणाशी काहीतरी बोलायचं होतं, कुणाला काहीतरी शेअर करायचं होतं, अशा अनेक अव्यक्त भावना तुमच्या कंठामध्ये दडलेल्या आहेत. आणि ज्याच्यामुळे थ्रोट चक्रावर काही त्रास असेल, कंठामध्ये काही दुखणे असतील, वेदना असतील, अन्ननलिका श्वसन नलिका यामध्ये काही कुठल्याही कारणाने त्रास असेल, डीप लेवलचं क्लेन्झिंग होत आहे. डीपर डीपर डीपर
पूर्णपणे डीप लेवलचं क्लिन्झिंग होत आहे. डीपर डीपर डीपर. दोन्ही खांदे अगदी बोटांपर्यंत, खांद्यांपासून दोन्ही हात बोटांपर्यंत जे काही सफरिंग असेल, हृदयचक्र, हृदयामध्ये अनवॉन्टेड अशा नकारात्मक ऊर्जा तुम्ही साठवून ठेवलेल्या असेल, त्या प्रत्येक नकारात्मक ऊर्जेला डीप लेवलवर काढून टाकतो आपण. डीप लेवलवर अलाव करा. कोणीतरी तुमचं मन दुखवलं असेल, त्यांनी तुम्हाला कधीतरी रागाने, द्वेषाने कोणीतरी तुमच्याशी वागलं असेल, त्याच्याबद्दलचा द्वेष, ईर्ष्या, क्लेश मनामध्ये असेल, कुणाला लंग्स मध्ये काही इन्फेक्शन असेल, हार्ट मध्ये काही अडचणी असेल, दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा त्या सर्व निगेटिव्हिटीला काढून टाकत आहे, डीप लेवलवर काढून टाकत आहे. डीपर 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 काढून टाकत आहे. परमनंटली 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 काढून टाकत आहे. परमनंटली तुमच्या हृदयामध्ये असलेल्या प्रत्येक नकारात्मक भावनेला, अनारोग्याच्या कारणाला ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा काढून टाकत आहे. परमनंटली परमनंटली परमनंटली. आता ही ऊर्जा तुमच्या छातीपासून पूर्ण पोटाचा भाग, मणिपूर चक्राचा भागामध्ये पोहोचलेली आहे. संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम, लिव्हर, स्टमक, लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, स्प्लीन, पॅनक्रियाज, लिव्हर, याच्यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल, कुठलाही इंडायजेशनचा प्रॉब्लेम असेल, कुठलाही डायजेशनचा प्रॉब्लेम असेल, कुठलाही त्रास असेल, कुणाला शुगर लेवल प्रॉब्लेम असेल, कुणाचं HbA1cचा प्रॉब्लेम, जे काही प्रॉब्लेम आहे, सर्व ही ब्रह्मांडी ऊर्जा तिथे क्लिन्झिंग करत आहे. जस्ट क्लीन इट, जस्ट क्लीन. अलाव युअर सेल्फ की त्या सगळ्या निगेटिव्हिटीला आपण परमनंटली काढून टाकतोय. परमनंटली 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 काढून टाकतोय. तुमच्या सगळ्या सफरिंगला ही ऊर्जा डीपर 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 काढून टाकत आहे. फक्त अलाव करा त्या सगळ्या निगेटिव्हिटीला तुमच्या शरीर लेवलवरनं बाहेर जाण्यासाठी. अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव युअर सेल्फ, जस्ट अलाव युअर सेल्फ, जस्ट अलाव युअर सेल्फ, जस्ट अलाव युअर सेल्फ, जस्ट अलाव युअर सेल्फ. आणि आता ही दिव्य ऊर्जा तुमच्या ओटीपोटाचं खालच्या पोटामध्ये पोहोचलेली आहे. जेनेटिक ऑर्गन, संपूर्ण पाठीचा कणा, स्पाईन, दोन्ही किडण्यांमध्ये ज्या कुठल्या कारणाने जी कुठली सफरिंग आहे ती पूर्णपणे खेचून काढल्या जात आहे. परमनंटली फक्त अलाव करा. ज्या कुठल्या वेदना असतील, स्पॉन्डिलायटिसचा त्रास असेल, पाठीच्या कण्याचा त्रास असेल, मेरुदंडाचा त्रास असेल, पाठीत बॅक पेन असेल, कुठल्या किडनीमध्ये काही प्रॉब्लेम असेल, पूर्णपणे ती निगेटिव्हिटी काढून टाकतोय. परमनंटली 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 डीपर 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 डीपर. दोन्ही पायांपर्यंत ही ऊर्जा पोहोचलेली आहे. रूट चक्र, जीवनामध्ये अस्थिरतेचे जे काही कारण असतील ती आपण परमनंटली काढून टाकतोय. परमनंटली काढून टाकतोय. परमनंटली 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 काढून टाकतोय. दोन्ही पाय, गुडघे, पायाचे तळवे यामध्ये कुठल्याही कारणाने वेदना असतील, कोणाला जॉईंट पेनचा त्रास असेल, गुडघ्यांचा त्रास असेल, पायाच्या तळव्यांमध्ये काही त्रास असेल, आता एकच एनर्जी डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत जी कुठली निगेटिव्हिटी आहे त्या प्रत्येक निगेटिव्हिटीला आपण एका क्षणात तुमच्या शरीरातून बाहेर काढून टाकतोय. आणि पृथ्वीच्या खोल भूगर्भात, खोल भूगर्भात, खोल भूगर्भात एक कल्पना करा, एक दगड बांधलेला आणि त्या दगडाला तुमच्या डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत असलेली सर्व निगेटिव्हिटी त्या दगडाला बांधून टाकलेले एकच वार. आणि तुमचं त्या निगेटिव्हिटीची नातं कायमस्वरूपी तुटलेलं आहे, कायमस्वरूपी तुटलेलं आहे. त्या निगेटिव्हिटीचं तुमचं नातं कायमस्वरूपी तुटलेलं आहे. आणि आता एक ब्रह्मांडीय पॉझिटिव्ह सकारात्मक गोल्डन कलरची ऊर्जा तुमच्या तळपायाला स्पर्श करत आहे आणि दिव्य उपचार तुम्हाला करत आहे. तुमचा तळपाय पूर्ण पॉझिटिव्ह ऊर्जांनी हील होत आहे. एक दिव्य उपचार तुमच्या तळपायांना होतोय. अँकल जॉईंट, दोन्ही पाय, गुडघे, मांड्यांचे जोड, जेनेटिक ऑर्गन, संपूर्ण पाठ, मेरुदंड, दोन्ही किडन्या, जेनेटिक ऑर्गन्स, ओटीपोट, संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम, छातीचा भाग, लिव्हर, लंग्स, हार्ट, दोन्ही हात, हातांची बोटे, संपूर्ण मान, संपूर्ण मस्तिष्क, संपूर्ण चेहरा, भालप्रदेश, दोन्ही डोळे, कंठ, नासिका, मुखमंडल. आता संपूर्ण तुमचं आरोग्याच्या दिव्य ऊर्जांनी संपूर्ण शरीर परिपूर्ण झालेलं आहे. कल्पना करा, दिव्य ब्रह्मांडातून एक शावर तुमच्यावर होतो आहे. उपचारिक ऊर्जांचा शावर तुमच्यावर होतोय आणि तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्याची ऊर्जा प्राप्त होत आहे. संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य. परम स्वास्थ्याची एनर्जी तुमच्यामध्ये ऍक्टिव्हेट होत आहे. परम स्वास्थ्याची ऊर्जा तुमच्यामध्ये ऍक्टिव्हेट होत आहे. परम स्वास्थ्याची ऊर्जा तुमच्यामध्ये ऍक्टिव्हेट होत आहे. परम स्वास्थ्याची ऊर्जा तुमच्यामध्ये ऍक्टिव्हेट होत आहे. तुम्ही स्वस्थ आहात, मस्त आहात, जबरदस्त आहात. संपूर्ण स्वास्थ्य ही तुमची स्वाभाविक अवस्था आहे.
संपूर्ण स्वास्थ्य ही तुमची स्वाभाविक अवस्था आहे आणि अखंड ब्रह्मांडातली दिव्य शक्ती तुमच्या आरोग्यासाठी आज तुम्हाला तथास्तु म्हणत आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. तुम्ही स्वस्थ आहात, मस्त आहात, जबरदस्त आहात. तुम्ही स्वस्थ आहात, मस्त आहात, जबरदस्त आहात. संपूर्ण स्वास्थ्य हीच तुमची स्वाभाविक अवस्था आहे. संपूर्ण स्वास्थ्य हीच तुमची स्वाभाविक अवस्था आहे. संपूर्ण स्वास्थ्य हीच तुमची स्वाभाविक अवस्था आहे. तुम्ही स्वस्थ आहात, मस्त आहात, जबरदस्त आहात. स्वस्थ आहात, मस्त आहात, जबरदस्त आहात आणि संपूर्ण आनंदाने याच स्वास्थ्य लहरींसोबत हळूवार परत यायचं आहे. आणि बघा आता आपल्या शरीरात ते जे दुखणे होते ते किती कमी झालेले आहेत. जस्ट स्लोली स्लोली ओपन युअर आईज अँड ऑब्झर्व की तुमचे पेन, तुमच्या वेदना, तुमचे दुःख किती कमी झालेले आहेत. जस्ट वॉच आणि सांगा कोणाचा किती त्रास कमी झाला. रेज युअर हँड अँड जस्ट सी. साधना शेलार मैडम बोला, क्या हुआ अभी, क्या मैजिक फील किया आपने? कालपासून पाठ आहे ना खूप खूप दुखत होती. मला तास बसता पण येत नव्हतं आणि खरंच एकदम एकदम रिलॅक्स होते मॅडम. काहीच काहीच म्हणजे समज वाढत होती. आणि हे जर एकदम तुम्हाला आवाज शिकायला भेटलं तर कसं वाटेल? हो ना मॅम, एकदम एकदम असं अंगाला एकदम जडपणा आला आणि एकदम खूप खूप छान. मला बसता पण येत नव्हतं मॅडम. आज तुम्ही तास सांगितलं ना बसायला, तर मी जबरदस्ती बसले ते तास. पण आता नाही रेकीच्या बस सेकंड लेवल मध्ये तुम्ही स्वतःला आणि इतरांना असं हिलिंग करू शकणार आहे. खरंच मॅम एकदम अमेझिंग. आणि तुम्ही ते बोलत होतात ना ऑरेंज पायापासून येत आहे ते मला फील होत होतं पूर्ण पूर्ण ते तुम्ही मला पायापासून ऑरेंज येत आहे ते ना पूर्ण मला फील होत होतं. असं पूर्ण शरीरामध्ये मला फील होत होतं ते पूर्ण एकदम डोक्यापर्यंत एकदम फील होत होतं. एकदम एकदम भारी वाटत होतं मॅडम. इतकं छान वाटलं ना एकदम. मला अजूनही मला म्हणजे अंगामध्ये जळजळ वाटते एकदम. चला भारी वाटते एकदम. खूप छान, खूप वंडरफुल. खूप जबरदस्त बॅक पेन होतं माझं. चला व्हेरी थँक्यू गुड. सो मच. किती बरं वाटतं एखादं भारी म्हटलं आहे. की मला त्रास होता, आता नाही आहे. सगळ्यात खरंच खूप खरंच खूप छान वाटतं एकदम. मला वळता पण येत नव्हतं बरं का एकदम. व्हेरी गुड, खूप छान. एकदम रश्मी थँक्यू चौगुले सो मॅडम मच. बोला. माईक माईक ऑन करा. रश्मी मॅडम माईक ऑन करा. हा बोला. माझा डावा हात मॅडम खूप दुखत होता, म्हणजे त्याला सूज आलेली. इतका दुखत होता की मग अशी काय विचारूच नका. पण आता अजिबात दुखत नाही. हात लावला तर म्हणजे हात सुद्धा लावून देत नव्हता. पण आता खूप बरं वाटलं, छान वाटतं. आणि काल माझा चेहरा खूप असा रागीट दिसत होता मॅडम. पण आज माझं मला जाणवते की थोडा चेहऱ्यामध्ये पण माझ्या बदल झालाय. अजून शक्तिपात व्हायचा आपला, पण परवा जेव्हा शक्तिपात घेणार गुरुवारी, तेव्हा आपल्याला खूप अजून पॉझिटिव्ह एनर्जी जाणवेल किंवा क्या मिल गया अपने को. आता तर आपण ऊर्जेला फक्त मला माझ्यामुळे टच झाला. तुम्ही परवा तो अनुभव घेणार स्वतःच्या स्वतः हील करायचा. नाही मॅडम, कालचा चेहरा आणि आजचा चेहरा फरक वाटत नाही का तुम्हाला पण? काय आहे, छान काल आहे. ग्रेट. काल मीच अशी रागीट दिसत होती मॅडम. म्हणजे असं माझं निगेटिव्हिटी असल्यासारखं होतं ते. चला छान छान. ऑल द बेस्ट. अजून छान वाटेल प्रॅक्टिस केल्याने. मनीषा मॅडम बोला, अनम्यूट करा. मॅम खूप छान. मला एवढं रिलीफ वाटतंय की मी सांगू शकत नाहीये. आणि जो मला आतून जो फील येत होता, असं वाटत होतं खरंच माझी ती ऊर्जा अशी माझी यातल्या निगेटिव्हिटी बाहेर चालली आहे. आणि ते सर्कल 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 म्हणजे मी ते फील केलं फर्स्ट टाइम माझ्या आयुष्यात. माहिती नाही ते काय होतं. मी काही पण मला तुमच्याकडून शिकायचंय. म्हणजे हे 100% मी फिक्स करून टाकते. चला ग्रेट. जो अनुभव होता तो अमेझिंग. बस. चला छान. ओके. सो और कोई, बाकीच्यांनी चॅटबॉक्स मध्ये भरपूर मेसेज टाकलेले आहेत, बट दोज वॉन्ट टू शेअर. आणि ज्यांना इथे शेअर नाही करायचं, आज गुगल रिव्ह्यूची लिंक तुम्हाला येणार आहे. तर गुगल रिव्ह्यूची लिंक जेव्हा तुम्हाला याच्यासोबत येईल, तर गुगल रिव्ह्यूच्या लिंक मध्ये तुम्हाला तुमचा आजचा जो एक्सपिरियन्स होता जस्ट शेअर करा, जेणेकरून नेक्स्ट बॅच मध्ये जे लोक इन्व्हॉल्व्ह होतील त्यांना त्याचा अनुभव घेता, म्हणजे तुमच्या अनुभवातनं ते अनुभवासाठी प्रेरित होतील. ओके. अजून कुणाला?
पोटामध्ये गरम म्हणजे वरून खालीपर्यंत मुंग्या येत होत्या, त्या खाली जाऊन रिलीफ झाल्या. ओके. हे बघा, आपल्यालाही कळत नाही आपल्या आवरामध्ये, आपल्या बॉडी लेवलवर क्या अंदर चल रहा है. आणि रेकी जेव्हा आपण घेतो ना, तर कधी कधी काय होतं की जसं दुखणं थोडं वर येतं आणि त्याच्यानंतर मग ते कमीच होतं, तर मग खूप रिलॅक्स वाटून जातं. कारण त्या दुखण्यांचे जे कारण आहे ना, खूप वर्षानुवर्ष आपल्या शरीरामध्ये आतमध्ये पडलेले असतात आणि ते वारंवार जेव्हा सफरिंग ते बाहेर येतं, तेव्हा तो आपल्याला एनर्जी लेवल जाणवतं आहे. चला, बाकी सगळ्यांनी मेसेज दिलेला आहे खाली की बा खूप हलकं वाटलं. त्याच्यानंतर ग्रॅटिट्यूड 30% हलके झाले, हात दुखत होता पडल्यामुळे, आता खूप दुखणे कमी झाले आहे. बीजमंत्रांचा ऑडिओ तुम्हाला नंतर सेंड केला जाणार आहे नोट्स सोबत. पूर्ण शरीर हलके झालेले आहे, 60% बरं वाटत आहे. ओके, चलो. सो जो भी आपका सफरिंग है रेकीतनं पूर्णपणे बघा, शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सर्व लेवलच्या समस्या सोडवण्याची ताकद आहे. इथे एक मेसेज आला, शुगर जाईल का. आजच आमच्या एका स्टुडंटने सांगितलं त्यांचं HbA1c 7 पॉईंट समथिंग होतं आणि आता 5.9 वर आलेलं आहे. आत्ता एक 3 ते 4ची जी आपली बॅच होती, त्या बॅच मध्ये त्यांनी शेअर केलेलं आहे. ओके, तर आपल्याकडे विचार करा ना, 4 स्टेजचा कॅन्सर टेक झाल्याचा अनुभव आहे, तर शुगर तर नॉर्मल आहे, बरोबर की नाही. फक्त त्याच्यासोबत थोडा लाईफस्टाईल चेंज करावा लागतो. कारण शुगर म्हणा, बीपी म्हणा, हे आपल्या लाईफस्टाईल डिसऑर्डरचे कारण आहेत. तर ते, आणि फक्त रेकी दुखणं कमी नाही करत बरं, नातेसंबंध सुधारते. रेकी तुमच्या जीवनामध्ये प्रेम, विश्वास, आदर निर्माण करते. रेकी तुमच्या जीवनामध्ये नात्यांमध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करते. खूप काही होतं. ओके. डोकं जड झालं आहे तर ते थोड्या वेळात कमी होऊन जाईल, कोणाला वेळ लागते. ओके, सो उसके लिए आपको थोडीशी मेहनत जरूर करनी पडेगी. खूप रिलॅक्स वाटले, खूप हलकं वाटलं. चला, छान. तर या पद्धतीने रेखी ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटी निर्माण करते. आता दुसऱ्यांचा औरा कसा कमी करायचा वगैरे याचं सगळं प्रात्यक्षिक, प्रॅक्टिकल तुम्हाला दिलं जाणार आहे. तर ते व्हिडिओज अवश्य बघा. आज मी ग्रुपवर आजच टाकायला सांगते, गुरुवारी. हा, उद्या आपलं काय आहे, उद्या आपण जे सेशन घेणार आहे त्याच्यात तुम्ही रेकीची दैनंदिन प्रॅक्टिस कशी करायची आणि आजार आणि रेकीद्वारा उपचार हा टॉपिक आपण उद्याच्या सेशनमध्ये घेणार आहोत. आजार आणि रेकीद्वारा उपचार, रेकीची दैनंदिन सराव कसा करायचा, हे आपण उद्याचं शिकणार आहे. सकाळी पहाटे 5 ते 6 मध्ये आपलं गुरुपौर्णिमेचं मेडिटेशन आहे. कालचं रेकॉर्डिंग युट्यूबवर अवेलेबल आहे, ते तुम्ही बघू शकता. वर्टिक्स हॅपी लाईफ हे माझं युट्यूब चॅनल आहे, ते तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर डेली लेवलवर तुम्हाला त्याची लिंक मिळणार आहे, जेणेकरून तुम्ही त्याचा उपयोग करू शकणार आहे. ठीक आहे, क्लिअर. चला, आणखी कोणाचे काही प्रश्न आहेत का सध्या? एनी क्वेश्चन, एनी डाऊट? ओके, प्रश्न नसले की मला असं वाटतं की काहीतरी समजलंच नाही, विमान उडलं डोक्यावरून. नाही, हे रेकॉर्डिंग मधनं नाही आहे, याच्यात मी डिस्टन्स सिलिंग आणि एनर्जी जोडलेल्या होत्या, तर ते तुम्ही तसं करू शकत नाही. कीर्ती मॅडम बोला, काय प्रश्न आहे? घाडगे, हा बोला. हा, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार मला अटेंड करता येत नाही, ते मला वेगळ्या वेळेत कधी करता येईल का, जर मी कंटिन्यू करायचं ठरवलं तर? मॅडम, त्याचं म्हणजे तुमचा क्लास रेकॉर्डिंग असतं. जे लोक सेकंड आणि थर्ड लेवलला ऍडमिशन घेतात त्यांच्यासाठी आपलं प्ले स्टोअरवर ऍप आहे. प्ले स्टोअरवर ऍप आहे, तर त्याच्यात तुम्हाला डेली रेकॉर्डिंग मिळतं. आणि जे शक्तिपात असतं ते आपलं अर्ली ओके मॉर्निंगच असतं, 5:30 ते 6:30. 5:30 ते 6च्या ओके दरम्यान असतं, तर त्याच्यामुळे ती पण अडचण नाही आहे. शक्तिपात सकाळीच असतो आपला. ठीक आहे, अच्छा मीच काहीच होत नाही. ओके ओके, ओके. ठीक. हा, मनीषा मॅडम बोला. मॅडम, मास्टर लेवलचा शक्तिपात झाला नाही आज माझा, मॅडम, म्हणजे मी त्याच्यासाठी जॉईन करू शकले नाही. जेव्हाही मास्टर लेवलचा शक्तिपात नेक्स्ट टाइम होईल तेव्हा तुम्हाला अटेंड करावं लागेल. बरं बरं, ठीक आहे. ठीक. हा, श्रेयस सर बोला. शहा. जेव्हा तुम्ही हिलिंग केलं तेव्हा डोळ्यातलं पाणी आलं आणि असे बघ, असे लय आले, लय
तर ते निगेटिव्हिटी होती ना तुमच्या आवरा लेवलवरची जी निगेटिव्हिटी ती कुठल्या तरी याच्यात बाहेर पडतेच, तर त्याच्यामुळे या गोष्टी होतात. नॉर्मल आहे ते. ओके एनर्जी लेवलवरची निगेटिव्हिटी बाहेर पडते म्हणून जांभळा येणं, डोळ्यातनं पाणी येणं या गोष्टी कॉमन आहेत होणं. ओके ओके, ओके ओके ठीक आहे. थँक्यू. ओके. माझा मुलगा खूप चिडचिड करतो, त्यासाठी रेकीचं डिस्टन्स हिलिंग नक्की मदत करते आरती मॅडम. रेकी अगदी मुलांना एन्झायटी मधनं काढण्यासाठी देखील मदत करत असते. ओके. हा कीर्ती मॅडम बोला. हा प्रोग्राम हे जॉईन करायचं असलं फी वगैरे किती काल सांगितली का तुम्ही? पण काल मी नव्हते. कोणता प्रोग्राम मॅडम? उद्याचा गुरुपौर्णिमेचा फ्री आहे, त्याची कुठलीही फी नाही आहे. नाही, आता पुढचा मला जे जॉईन करायचं त्याचं मी गुरुवारी सांगेन. गुरुवारी जेव्हा आपला सकाळी अच्छा, शक्तिपात गुरुवारी. होईल ना, तर दुपारच्या सेशन मध्ये डिटेल्स सांगेल मी. कारण पुढच्या सोमवारपासून म्हणजे 1, 2, 3 तारखेपासून आपली बॅच चालू होईल सोमवार नेक्स्ट मंडेला. अच्छा, त्याच्यात पैसे वगैरे सांगितलेले नाहीयेत. नाही काहीच सांगितलं नाही, त्याचे डिटेल्स आपण गुरुवारी देणार. ओके, चालेल चालेल. ठीक आहे. ठीक आहे. ओके. तर उद्या आपण एनर्जी बॉल कसे तयार करायचे ते शिकणार आहे. आजार आणि रेकीद्वारे उपचार कसा शिकणार आहे. ठीक आहे. उद्याच्या रेकॉर्डिंगचा तुम्हाला रेकॉर्डिंग नाही मिळू शकणार आहे, कारण ती आपण देतच नाही. उद्या ब्रह्ममुहूर्ताची ध्यान साधना आहे, ती फक्त तेवढ्यापुरतीच आहे. जे लोक सकाळी त्या ऊर्जांमध्ये राहतील त्यांना तो अनुभव येईल. इतरांसाठी तो अनुभव रेकॉर्डिंग वगैरे द्वारा मिळणार नाही, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. त्याच्यामुळे वेळेवर उपस्थित राहा. ज्यांनाही उद्या सकाळची ध्यान साधना करायची आहे, शार्प 4:55 रेडी राहा, कारण जेवढ्या सीट्स अवेलेबल आहे त्याच्यानुसार. ओके. बोला संपदा मॅडम, काय म्हणताय तुम्ही? लिमिट किती आहे मॅम उद्यासाठी? 1000. कारण लास्ट टाइम आपल्याला कमी पडतं ना. हा, मागच्या वेळेस कमी पडल्या होत्या, तर तेव्हा आपली 500ची लिमिट होती म्हणून कमी पडलं होतं. त्यावेळेस तुमच्यासाठी 1000ची लिमिट करून ठेवलेली आहे, तर त्याच्यामुळे सगळ्यांनी जॉईन कारण तो अनुभव वर्षभराचा, तो एक म्हणतो ना, तो एक्सपिरियन्स तो खूप चांगला असतो. त्यामुळे सगळ्यांना जेवढं, कारण अटेंड करणं फार गरजेचं आहे ते. तेच, त्याचं रेकॉर्डिंग देऊन काहीच फायदा नाहीये. त्या ब्रह्ममुहूर्तावर त्या वेळेस जे लोक जॉईन होतील आणि त्यांना जो अनुभव राहील तो एकदम हाय लेवलचा तुम्ही अनुभव करणार आहे. तर ते उद्या 5 वाजताचं सेशन त्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. ओके. येस मॅम, थँक्यू मॅम. चला, थँक्यू संपदा मॅडम. स्पेशल मी दरवर्षी फक्त ते उद्याच्या मेडिटेशनसाठी मी दर महिन्यात 1000 लोकांचं जे झूम आहे त्याचा एक्स्ट्रा पेमेंट करत असते, कारण एका महिन्यासाठी ते घेण्यापेक्षा तेवढाच त्या एका मेडिटेशनसाठी. डिस्टन्स हिलिंग फी किती असते? 2100 रुपये एका हिलिंगची मी घेत असते. गुरुदीक्षेचा कार्यक्रम परवा आहे आपला, म्हणजे जो रेकीचा शक्तिपात आहे तो आपण परवा घेणार आहे, कारण उद्या आमचा ग्रँड मास्टरचा शक्तिपात आहे पहाटे 4:30 वाजता. ओके. सो उद्याचं सेशन कोणीही मिस करू नका. आज आपला इथे टॉपिक आजचा कम्प्लीट झालेला आहे, औरा आणि डिस्टन्स हिलिंगचा. उद्या पहाटे शार्प 5 वाजता आपण भेटणार आहे गुरुपौर्णिमा स्पेशल ध्यान साधनेमध्ये, आणि परवा आपला रेकीचा पहाटे 5:30 वाजता शक्तिपात राहणार आहे. उद्या आपला नियमित वेळ 4:30 ते 5:30चा क्लासही होणार आहे, तर कोणीही मिस करू नका. ओके. सो विश यू ऑल द बेस्ट. भेटूया उद्या याच ऊर्जांसोबत. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.